नमस्कार मित्रांनो, इंग्रजी शिकायचं आहे तर तुम्ही फक्त इंग्रजी शिकून जमणार नाहीये, तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. हाऊ कॅन यू प्रॅक्टिस? तुम्हाला प्रॅक्टिस कशी करायची आहे ते मी आज तुम्हाला गाईड करणार आहे. चला तर स्टार्ट करूया टेन्सेस पासून. टेन्सेस शिवाय तुम्हाला इंग्रजी बोलता येणे अशक्य. चला तर स्टार्ट करूया. बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स डेली रुटीन मध्ये ज्या काही गोष्टी तुम्ही करता, सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या काही गोष्टी तुम्ही करता त्यामध्ये तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करावा लागतो. स्ट्रक्चर काय आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं? सब्जेक्ट करता, जो काही काम करणारा असेल, ऍक्टिव्ह मेंबर करता. मी असेल तर मी, तुम्ही असाल तर तुम्ही, ती असेल तर ती, ही, शी, आपण असू, आम्ही असू तर वी, अशा प्रकारे. चला इथे एक्झाम्पल घेऊया. तुम्ही मार्केटमध्ये जाता. तुम्हीसाठी काय वर्ड आहे आपल्याकडे? यू गो टू मार्केट. यू गो टू मार्केट. इथे काय स्ट्रक्चर फॉलो झालं? यू म्हणजे काय? सब्जेक्ट. नंतर वर्बचा कोणतं रूप? पहिलं रूप. वर्बचं कोणतं रूप? पहिलं रूप. क्रियापदाचं पहिला फॉर्म. नंतर ऑब्जेक्ट. कुठे गेलात? मार्केटमध्ये. यू गो टू मार्केट. तुम्ही मार्केटमध्ये जाता. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही मार्केटमध्ये जाता का? तुम्ही बँकेत जाता का? तुम्ही ऑफिसला जाता का? कसं विचारायचं? तर असं विचारायचं, डू यू गो टू मार्केट. डू यू गो टू मार्केट. इथे मी काय केलं? यू गो टू मार्केट. तर पहिलं सेंटेन्स असंच्या तसं होतं, फक्त मी काय ऍड केलं? डू. मला प्रश्न विचारायचा होता म्हणून मी काय म्हटलं? डू यू गो टू मार्केट. जर मला म्हणायचं असेल तुम्ही बँकेत जाता का, तर डू यू गो टू बँक. मला म्हणायचं असेल तुम्ही ऑफिसमध्ये जाता का, डू यू गो टू ऑफिस. मला म्हणायचं असेल तुम्ही मुंबईला जाता का, डू यू गो टू मुंबई. अशा प्रकारे. नेक्स्ट, कधी जाता. मला विचारायचं आहे, ठीक आहे कधी जाता मग? तर कसं विचारायचं? कधी. कधीसाठी काय वर्ड आहे? वेन. वेनचा अर्थ होतो कधी. वेन डू यू गो टू मार्केट. तुम्ही मार्केटमध्ये कधी जाता? वेन डू यू गो टू ऑफिस. तुम्ही ऑफिसमध्ये कधी जाता? वेन डू यू गो टू बँक. तुम्ही बँकेत कधी जाता? वेन डू यू गो टू स्कूल. तुम्ही शाळेत कधी जाता? वेन डू यू गो टू पुणे. तुम्ही पुण्याला कधी जाता? कधी जाता. कधी जाता, कधी जात असता. नेक्स्ट, तुम्ही जात नाही. तुम्ही जात नाही, तुम्ही करत नाही, असं जर सेन्स बोलायचं असेल तर कसं बोलायचं? यू डू नॉट गो टू मार्केट. यू डू नॉट गो टू मार्केट. इथे काय ऍड केलं? डू नॉट. इथे काय ऍड केलं? डू नॉट. निगेटिव्ह. तुम्ही ही गोष्ट करत नाही. तुम्ही इंग्रजी शिकत नाही. तुम्ही अभ्यास करत नाही. तुम्ही काम करत नाही. तुम्ही स्वयंपाक करत नाही. कोणती गोष्ट करत नाही. करत नाही साठी काय ऍड केलं मी? डू नॉट. यू डू नॉट गो टू मार्केट. तुम्ही मार्केटमध्ये जात नाही. चल पाचवा सेंटेन्स बघूया. पाचव्या सेंटेन्स मध्ये येणार प्रॅक्टिससाठी. कशा प्रकारे? पाचवा, तुम्ही जात नाही का? तुम्ही जात नाही का? तुम्ही मार्केटमध्ये जात नाही का? मला असं विचारायचं आहे, जात नाही का? जात नाही का? हाऊ कॅन आय आस्क? हाऊ कॅन आय आस्क? तुम्ही मार्केटमध्ये जात नाही का? तुम्ही काम करत नाही का? तुम्ही अभ्यास करत नाही का? तुम्ही इंग्रजी शिकत नाही का? तुम्ही तिला मदत करत नाही का? असं मला विचारायचं. कसं विचारायचं? असं विचारायचं. कसं? तुम्ही मार्केटमध्ये जात नाही का? डू यू नॉट. इथे काय यूज करायचं? डू यू नॉट. इथे काय ऍड झालं? डू इनिशियली ऍड केलं, प्रश्न विचारायचा होता म्हणून. इथे नाही का म्हटलंय म्हणून नॉट यूज केलं. डू यू नॉट गो टू मार्केट. डू यू नॉट गो टू मार्केट. तुम्ही मार्केटमध्ये जात नाही का? डू यू नॉट गो टू हॉस्पिटल. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जात नाही का? ही तुमची डेली रुटीन ऍक्टिव्हिटी असू शकते, ही तुमची हॅबिट असू शकते. चला नंबर 6 बघूया. मी सांगितलं होतं तुम्हाला 6 स्टेप फॉर्म्युला. 6वा बघूया. तुम्ही मार्केटमध्ये का जात नाही? आय वॉन्ट टू नो द रिझन. मला कारण कळेल का? तुम्ही मार्केटमध्ये का जात नाही? मला कारण कळेल का? असं विचारायसाठी मे आय नो द रिझन. वाय डू यू नॉट गो टू मार्केट. वाय. इथे मी काय महत्वाचं काय आहे? वाय म्हणजे कारण. का? वाय डू यू नॉट गो टू मार्केट.
वाय डू यू नॉट गो टू मार्केट? तुम्ही मार्केटमध्ये का जात नाही? का जात नाही? का जात नाही? तुम्ही मार्केटमध्ये का जात नाही? तुम्ही मार्केटमध्ये का जात नाही? का जात? का मला कारण माहीत करून घ्यायचं आहे तुमच्याकडनं. तुम्ही ही गोष्ट का करत नाही? सेम या वेळी तुम्हाला सर्व टेन्सेसची प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला करिझमॅटिक, कॉन्फिडंट, फ्लॉलेस, फंटॅबुलस, मार्वलस स्पीकर बनायचं असेल तर चला शिकूया इंग्रजी आणि आपल्या भविष्याला उज्ज्वल बनवूया. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.